नमस्ते. तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल असते वाणी. मी आहे तुमची होस्ट वाणी. मागील भागात अलका मॅमने माझ्या लग्नाची चर्चा सुरू केली होती. आज तुम्ही ऐकाल माझ्या पापांच्या प्रेमाबद्दल अलका मॅमची दार्शनिक समज, योगेशजींचा तो विचित्र प्रस्ताव जो मी नाकारला, आणि ती आनंदाची बातमी ज्याने माझ्या विरहाची वेदना कायमची संपवून टाकली. अलका मॅमची दार्शनिक समज. लग्नाचा दृढ संकल्प. अलका मॅमने पुष्टी केली की स्वप्नील अजूनही माझ्याशी लग्न करू इच्छितो. पण मी माझे सुविचारित उत्तर दिले, मी पापांना एकटे सोडू शकत नाही. म्हणून मी लग्न करू शकत नाही. एकटेपणावर उपाय. मॅमने पापांच्या मानसिक आणि शारीरिक गरजांवर तर्क दिला, पण मी पापा आणि मॅमच्या लग्नाचा विचार करण्याचे धाडस करू शकले नाही. प्रेमाचे रूपांतरण. अर्धवट झोपेत मला समजले की अलका मॅमने 45व्या वर्षी लग्न का केले नाही, आणि आता त्यांचे प्रेयसीसारखे प्रेम एका बहिणीसारख्या स्नेहात रूपांतरित झाले आहे. त्यांना लग्नासाठी सांगणे ही एक मोठी चूक ठरली असती. काम, ज्वर आणि आत्मनियंत्रण. विरहाची वेदना. स्वप्नीलच्या औपचारिक प्रस्तावाने माझे मन गोड कल्पनांनी आणि इच्छेने भरून गेले. मला वाटले की मी हा काळ विरहाच्या वेदनेत घालवत आहे, जो आपल्या मधुर मिलनाच्या सुखात घालवता आला असता. वेडेपणाचे स्वार. माझ्यावर वेडेपणा स्वार झाला आणि स्वतःला नियंत्रित करण्यासाठी मी स्वतःच्या गालावर एक चपराक लगावली. याने वेदना तर झाली, पण माझ्यावर चढलेला कामज्वर उतरला. विधुराचा प्रस्ताव नाकारला. सत्याची कसोटी. मी योगेशजींना एका कॅफेमध्ये भेटले. ते खूप आशावादी दिसत होते. मी पापांचे उदाहरण देत म्हटले, मला वाटते 45च्या आसपास शारीरिक गरजांपेक्षा ही मानसिक गरज जास्त होते. म्हणून विधुर किंवा विधवेसाठी लग्न करणे हा एक चांगला निर्णय असतो. प्रस्तावावर पूर्णविराम. मी त्यांना दुखावणारा सल्ला दिला, तुम्ही लग्न तर करा, पण अशा एखाद्या स्त्रीशी करा जी दुर्दैवाने विधवा झाली असेल किंवा जिचा घटस्फोट झाला असेल. अंतिम कारण. योगेशजी निराश झाल्यावर मी अंतिम कारण सांगितले, खरं तर माझे लग्न अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या मुलाशी होणार आहे. मी हसत म्हटले की जर असे म्हटले नसते तर ते दुसऱ्या कोणत्या तरी अविवाहित मुलीशी लग्नाची आशा करत राहिले असते. अंतिम आनंदाची बातमी. स्वतःचा उपाय. योगेशजींना अप्रिय सत्य सांगितल्यानंतर मला वाटले की आज मी स्वतःच्या नजरेत समस्या नाही, तर एक उपाय बनले आहे. आनंदाचा कॉल. साधारण 15 दिवसानंतर मला राशीलचा कॉल आला, तोही उत्साहाने भरलेला. राशीलने बातमी दिली, वाणी, स्वप्नील पुढच्या आठवड्यात भारत पोहोचत आहे. स्वप्नील भारत येत आहे. हे माझ्या आणि पापांच्या एकटेपणावर कायमस्वरूपी उपाय घेऊन येईल का? आणि मी माझ्या प्रेमाचा शब्दांत स्वीकार करू शकेन का? प्रेमाचे आत्मनियंत्रण. विधुराचा प्रस्ताव नाकारणे आणि भारतात स्वप्नीलचे आगमन. प्रेम अनमोल असते वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 63. पापांचे प्रेम, योगेशजींचा प्रस्ताव नाकारणे आणि स्वप्नीलचे आगमन. याने काय फरक पडणार आहे? अमेरिकेत काही विशेष घडले आहे का? मॅमनी उत्तर देण्याऐवजी 2 प्रश्न विचारले आहेत. खरं तर ही गोष्ट राशीलने मलाही सांगितली होती. स्वप्नीलकडे हा प्रस्ताव मांडण्यासाठी खूप संधी होत्या, तरीही त्याने मला कधीच सांगितले नाही, म्हणून मी विचारले आहे. मी कारण स्पष्ट केले आहे. राशीलने शेवटच्या वेळी ही गोष्ट 2 दिवसांपूर्वीच सांगितली आहे, त्यांनी हसत सांगितले. हे ऐकायला मला खूप छान वाटत आहे. याचा अर्थ हाच आहे की स्वप्नीलने मला सांगितले नाही, पण तो आपल्या पूर्वीच्या विचारावर अजूनही ठाम आहे. स्वप्नील चांगला मुलगा आहे. त्याच्याशी लग्न होणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तरीही मी या विषयावर माझ्या पूर्वीच्या विचारावर ठाम आहे. मी पापांना एकटे सोडू शकत नाही, म्हणून मी लग्न करू शकत नाही, मी सांगून टाकले आहे. हे उत्तर माझे आधीचे आणि सुविचारित उत्तर आहे. काही दिवसांपासून मला असे वाटू लागले आहे की जर माझ्या पापांनी आणि अलका मॅमनी लग्न केले, तर मी निश्चिंत होऊन स्वप्नीलशी लग्न करू शकते. मग मला अमेरिकेत राहायलाही हरकत नसेल. मला असे वाटते की मॅमनी असे काही बोलावे की मी त्यांना ही गोष्ट सांगू शकेन. नीरजजी तितके असहाय नाहीत. त्यांच्यासाठी तू तुझ्या लग्नाचे वय निघून जाऊ देणे योग्य नाही. मला वाटत नाही पुढच्या 10-15 वर्षांत त्यांना कोणाच्या आधाराची गरज भासेल. पुढे जेव्हा असे काही होईल तेव्हा काहीतरी मार्ग निघेलच. तोपर्यंत त्यांच्या जेवणाची सोय करणे माझ्यासाठी कठीण नाही. अलका मॅम मला समजावत आश्वासन देत आहेत. मला आता असे वाटू लागले आहे की पापांनी पुन्हा लग्न करावे, यापेक्षा स्पष्ट बोलण्याचे धाडस मी करू शकले नाही. ज्यांनी 45व्या वर्षी लग्न केले नाही, ते आता 60 वर्षांचे झाल्यावर लग्नासाठी तयार होतील असे मला वाटत नाही.
मला वाटते ते तुझ्या आईवर खूप प्रेम करत असतील. असे पुरुष कधीच पुनर्विवाह करत नाहीत. मॅम, जे बोलल्या ते सत्य मलाही कळते. तरीही जर हा प्रस्ताव अलका मॅमशी लग्न करण्याबद्दल असेल तर कदाचित पापा विचार करतील असे मला वाटते. माझी ही आशा कदाचित यामुळेही आहे की मला स्वप्नीलशी लग्नाचा हा एकच उपाय दिसतोय. जर तुमची इच्छा असेल तर मला वाटते ते तुमच्याशी लग्नाला तयार होतील. मला मॅमना हे सांगायचे आहे पण मी धाडस करू शकले नाही. माझी आधीची योजना मनातच राहिली. मी पापांशी बोलेन आणि मग काही उत्तर देऊ शकेन असे म्हणून मी गोष्ट टाळली आहे. मॅमने संयम राखला आहे. वाणी, तू विचार कर, पुन्हा पुन्हा विचार कर. यातून काही ना काही मार्ग निघेलच. त्या माझ्या मागे लागल्या नाहीत. रात्री जेव्हा मॅम झोपल्या तेव्हा मी त्यांच्या शेजारी होऊन अर्धवट तंद्रीत विचार करत आहे. अशा प्रकारे सर्व काही चांगलेच झाले. बरे झाले मी माझी हुशारी दाखवली नाही. आता मला वाटते की अलका मॅमना लग्नासाठी सांगणे ही माझी मोठी चूक ठरली असती. त्यांचे माझ्या पापांवर प्रेम आहे याचा अर्थ असा अजिबात नाही की त्यांना या वयात लग्न करायला आवडेल. त्यांनी समाजात जे प्रतिष्ठेचे स्थान निर्माण केले आहे त्यावरून त्या का माघार घेतील? त्या आता पापांवर प्रेम करत नाहीत असेही नाही. काळानुसार त्यांचे प्रेम आता काही मिळवण्याच्या अपेक्षेबाहेरचे झाले आहे. मी अमेरिकेत असताना त्यांनी पापांच्या सोयीत कोणतीही कसर पडू दिली नाही. तरुणपणात जेव्हा प्रेमात तीव्र इच्छा असते तेव्हाही त्यांनी मर्यादा पाळल्या. मग आज त्या प्रेमात काही मिळवण्यासाठी व्याकुळ नसतीलच. पापांबद्दलचे त्यांचे प्रेयसीसारखे प्रेम आता निस्वार्थ स्नेहात रूपांतरित झाले आहे. हे मला आता समजले आहे. अलका मॅममार्फत स्वप्नीलचा लग्नाचा अधिकृत प्रस्ताव मिळाला आहे. हीच आजची मोठी उपलब्धी आहे. याने माझ्या मनात निर्माण झालेल्या गोड कल्पनांनी शरीरात एक वेगळीच लहरी निर्माण केली आहे. स्वप्नीलला मिठीत घेण्याची ओढ लागली आहे. माझ्या हट्टीपणाबद्दल आणि स्वप्नीलच्या संयमाबद्दल तक्रार वाटते. आपण एकत्र घालवू शकलो असतो असा वेळ मी विरहाच्या वेदनेत घालवते. माझ्यावर वेडेपणा स्वार झाला. मी स्वतःच्या गालावर एक चपराक मारली. वेदना झाली पण काम ज्वर उतरला. दृश्य बदल. मी अनेक दिवसांपासून योगेशजींना भेटू इच्छित होते. मी सौम्याकडून त्यांचा नंबर घेतला आणि कॉल करून भेटण्याची वेळ विचारली. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी शाळेतून परतताना आम्ही एका कॅफेमध्ये समोरासमोर बसून नाश्ता करत आहोत. योगेशजी खूप आशावादी दिसत आहेत. माझ्या कॉलमुळे त्यांना वाटतंय की माझे उत्तर होकारार्थी असेल. त्यांच्या देहबोलीवरून कळतंय की ते खूप उत्साहात आहेत. अशा वेळी मला संवाद काळजीपूर्वक सुरू करावा लागेल. मी जेव्हा 12वीत होते तेव्हा माझी आई गेली. माझ्या पापांची वय तेव्हा तुमच्या वयासारखीच होती. त्यांनी लग्न केले नाही. आज मला वाटते की त्यांनी लग्न करायला हवे होते. मी सांगितले. हो, मलाही तेच वाटते. घरगुती जबाबदाऱ्यांसोबतच शारीरिक गरजांसाठीही पत्नी असणे खूप आवश्यक आहे. म्हणूनच मी लग्न करू इच्छितो, योगेशजी उत्साहाने म्हणाले. योगेशजींनी शारीरिक गरजेला महत्त्व दिले आहे. माझा विचार त्यापेक्षा वेगळा आहे. मला वाटते 45 नंतर शारीरिकपेक्षा मानसिक गरज जास्त असते. म्हणून विधुर किंवा विधवांनी लग्न करणे हा चांगला निर्णय असतो. आता माझे पापा एकटे आहेत. त्यांना शारीरिकपेक्षा मानसिक आधाराची गरज आहे. ते एकटे पडतील म्हणून मी लग्न करू शकत नाहीये. मी माझे मत मांडले. तू त्यांची काळजी नको करू. आपण लग्नानंतर त्यांना आपल्यासोबतच ठेवूया. योगेशजी घाई करत आहेत. मी होकार दिलेला नसतानाही ते गृहीत धरत आहेत. मी आता उशीर करणे योग्य मानले नाही. योगेशजी, तुम्ही सौम्याचे बाबा आहात म्हणून मला तुमचा खूप आदर वाटतो. मी म्हणेन की तुम्ही लग्न जरूर करा, पण अशा स्त्रीशी करा जी विधवा असेल किंवा जिचा घटस्फोट झाला असेल. ती तुमच्या वयाच्या आसपासची असेल तर अधिक चांगले. मी त्यांना दुखावणारा सल्ला दिला. त्यांनी कॉफीचा घोट जेमतेम गिळला. त्यांच्या डोळ्यात पाणी दाटले होते. याचा अर्थ तुम्ही मला लग्नासाठी नकार देताय. त्यांच्या स्वरात दुःख होते. योगेशजी, मला सांगा, उद्या सौम्यासाठी तुम्ही तिच्यापेक्षा 10 ते 15 वर्षांनी मोठ्या विधुर व्यक्तीशी तिचे लग्न लावून द्याल का? मी प्रश्न विचारला. त्यांच्याकडे शब्द नव्हते. ते घाईघाईने कॅफेबाहेर निघाले. नकार देण्याचं दुसरं कारण हे की माझं लग्न अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय मुलाशी होणार आहे. मी त्यांच्यावरचा प्रभाव कमी करण्यासाठी म्हटले. तुम्ही हेच कारण आधी सांगितले असते तर बरे झाले असते, ते तक्रारीच्या सुरात म्हणाले. मी सौम्याचा वापर करून काही बोलू इच्छित नव्हते, पण तसे केले नसते तर तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी अविवाहित मुलीकडून लग्नाची अपेक्षा ठेवली असती. मी हसत म्हटले. योगेशजी शांतपणे निघून गेले. आज मी स्वतःच्या नजरेत समस्या नाही तर समाधान बनले आहे. 15 दिवसांनी राशीलचा व्हिडिओ कॉल आला.
ती उत्साहाने ओरडली, वाणी, स्वप्नील पुढच्या आठवड्यात भारत येत आहे. जेमिनीची समीक्षा आणि सादरीकरण निर्देश. श्रोतेहो, भाग 63 वाणीच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. ती आता आपल्या निर्णयांबद्दल स्पष्ट आहे. स्वप्नीलचे भारतात येणे कथेला एका नवीन वळणावर घेऊन आले आहे. भाग 63 समाप्त.